कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की लगेच अगदी लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं। पण ही पाणीपुरी आपण बऱ्याचदा बाहेर जाऊनच खातो। यापेक्षा अगदी घरच्या घरी आपल्या किचन मध्ये जे साहित्य उपलब्ध आहे या साहित्यातूनच अगदी एक पाणी कसं बनवायचं आहे, तिखट गोड पाणी शिवाय आतील स्टफिंग अगदी परफेक्ट प्रमाणासहित आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। फक्त कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे नक्की अगदी परफेक्ट पाणीपुरी तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल आणि अगदी मनसोक्त खाऊ शकाल। चला तर पाहूया ही पाणीपुरी कशी बनवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास मात्र व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांमध्ये ही रेसिपी शेअर करा। शिवाय चॅनलवर अजून नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा। तर सर्वप्रथम आपण या पाणीपुरीचं स्टफिंग बनवून घेऊया। यासाठी या ठिकाणी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत। याची साल पण आपण काढून घेतलेली आहे। आता हातानेच आपण हे असे बटाटे कुस्करायचे आहेत। खिसणीने वगैरे खिसायचे नाहीत, कारण खूप पण बारीक आपल्याला असं याचं मिश्रण करायचं नाही। अगदी थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे। यामुळे शक्यतो हातानेच असं करायचं, म्हणजे परफेक्ट असं बनतं। त्याचबरोबर या ठिकाणी हा ओला वाटाणा घेतलेला आहे 1 वाटी। हा पण उकडून शिजवून घ्यायचा आहे। याऐवजी तुम्ही वाळलेला वाटाणे घेऊ शकता किंवा चणे पण घेऊ शकता, ते उकडून घेतले तरी चालेल। आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे। आता हा वाटाणा उकडून घेतलेला यामध्ये मिक्स करायचा आहे। 3 ते 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्यायची आहे। मिरची आपल्या आवडीनुसार मिरचीच्या तिखटाच्या प्रमाणानुसार घ्यायची आहे। बारीक चिरलेला कांदा यामध्ये मिक्स करायचा आहे। मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता यामध्ये आमसूल पावडर अर्धा चमचा घालायची आहे। त्याचबरोबर धने पावडर 1 चमचा घालायची आहे। 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही आवडीनुसार घातलं तरी चालेल, कमी जास्त। अर्धा चमचा या ठिकाणी काळं मीठ वापरायचं आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी साधं मीठ वापरायचं आहे। आणि आता हातानेच हे सर्व मिश्रण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच मिक्स केलं म्हणजे अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव होतं। या ठिकाणी तुम्ही हळद पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालू शकतं। तर छानपैकी आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। हे आपलं आता स्टफिंग आतील तयार आहे। आता यानंतर पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी आपण बनवून घेऊया। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर कोथिंबीरीचे कोवळे देठ पण यामध्ये घालायचे आहे। आवर्जून घाला, खूप छान टेस्ट येते। त्याचबरोबर 1 वाटी पुदिन्याची पानं घालायची आहेत। त्याचबरोबर हिरवी मिरची 4 ते 5 अशी बारीक चिरून घालायची आहे। आलं 1 इंच, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। बरेच जण लसूण वापरत नाहीत, पण वापरा, खूप छान टेस्ट लागते। पाव चमचा हिंग पावडर घालायची आहे। अर्धा चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही काळे मिरे वापरले तर अर्धा चमचा तरी चालेल। या ठिकाणी अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे। 1 चमचा जिरे पावडर टाकायचे आहे। 1 चमचा धने पावडर टाकायचे आहे। अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा आपलं रेग्युलरचं साधं मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि याची छान अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली आता पेस्ट तयार आहे। आता यामध्ये आपण पुन्हा 4 ते 5 वाटी पाणी मिक्स करायचं आहे। हे आपण आता चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे। बरेच जण गाळून न घेता तसंच घेतात, परंतु शक्यतो गाळून घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट आपले आपण बाहेर खातो पाणीपुरीचं पाणी सेम तसं त्या पद्धतीने आपलं हे पाणी तिखट तयार होणार आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी चिंचेचं पाणी घालायचं आहे। आता आपण या पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। खूप जाडसर वाटत असेल तर आता यामध्ये आपण आणखी 1 वाटी पाणी मिक्स करायचं आहे।
म्हणजे अगदी आपलं परफेक्ट आपण जसं बाहेर पाणीपुरी खातो त्या प्रकारे खूप टेस्टी असं आपलं हे पाणी आता तयार झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि हा यामध्ये पिळायचा आहे. आता यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ वापरायचं आहे, अर्धा चमचा साधं मीठ वापरायचं आहे. आपण एक्स्ट्राचं पाणी वाढवलेलं असतं त्यामुळे टेस्टनुसार टेस्ट करून यामध्ये आपण मीठ वापरायचं आहे. तर या ठिकाणी आपलं आता हे तिखट पाणी पाणीपुरीचं तयार झालेलं आहे. आता यासाठी लागणार आपण गोड पाणी पाहूया ते कसं बनवायचं आहे. यासाठी सर्वप्रथम आपण चिंच गुळाची चटणी बनवून घेऊ. चिंच आणि गुळाची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी चिंच घेतलेली आहे. याच्या अशा बिया काढून ही चिंच घ्यायची आहे. 1 वाटी या ठिकाणी खजूर घेतलेली आहे. खजूरच्या पण अशा बिया काढून घ्यायच्या आहे. 1 वाटी हा गूळ किसून घेतलेला आहे. समप्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये खजूर, यामध्येच हा गूळ मिक्स करायचा आहे. एकदम कडक अशा पाण्यामध्ये आता हे भिजत ठेवायचं आहे. हे मिश्रण पूर्ण भिजेल एवढं पाणी यामध्ये ओतायचं आहे. याचबरोबर चिंच ही अशीच भिजत घालायची आहे गरम पाण्यामध्ये. साधारणतः 1.5 ग्लास पाणी या दोन्हीसाठी लागलेलं आहे. आता यासच 1-1.5 तासासाठी झाकून ठेवायचंय. तास 1.5 तास तरी हे मुरलं पाहिजे या गरम पाण्यामध्ये. 1.5 तास आपला आता झालेला आहे. छान भिजलेलं आहे मिश्रण, बघू शकता. गॅसवर त्याची कढई तापत ठेवायची आहे. यामध्ये 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा जिरे. मंद आचेवर हे छान भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर हे छान भाजलेले आहे. हे काढून घेऊ. याच कढईमध्ये आपण भिजत घातलेली खजूर, गूळ, यामध्ये हे भिजत घातलेली चिंचेचे पाणी, चिंचेसहित हे अगदी चांगलं मिक्स करून 15 ते 20 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता हे शिजत आहे तोपर्यंत आपण बडीशेप आणि जिरे बारीक कुटून घेऊ. मिक्सरला बारीक करण्यापेक्षा हे असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. भाजल्यामुळं लगेच बारीक होतं. हे चांगलं कुटून घेऊ. हे छान आपलं आता बारीक झालेलं आहे. तर हे पण यामध्ये मिक्स करून घेऊ. सर्व पावडर आता यामध्ये मिक्स करायचे आहे. अर्धा चमचा या ठिकाणी मीठ घालत आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग. सर्व मिक्स करून हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं लागतात. आणि दाटसर असं मिश्रण आलं की शिजले आहे असं समजायचं. 15 ते 20 मिनिटात आपलं हे असं मिश्रण शिजून तयार आहे. काही परफेक्ट शिजले आहे का कसं ओळखायचे, तर ते थोडं घेतल्यानंतर असं घट्ट तर एका ठिकाणी बसलं पाहिजे, म्हणजे पसरलं नाही पाहिजे. पाणी कसं पसरतं तसं पसरलं नाही तर समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे. आता हे तयार मिश्रण एक खाली बॉल्स वगैरे घ्यायचं आहे आणि यामध्ये अशी चाळण ठेवायची आहे. त्या चाळणीमध्ये मिश्रण ओतायचं आहे. त्या चाळणीमधून आता हे असं मिश्रण चाळायचं आहे. पळीनं उलटण्याने किंवा असं वाटीने जरी असं घसटलं ना तर पूर्ण अर्क असा हा निघून येतो. चांगलं शिजल्यामुळं असं हे अर्क असं निघून येतो. काही असं घासून घेतल्यानंतर जर हे मिश्रण राहतं ना
हे आता मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे. मधून फिरवून घेतलेलं मिश्रण यामध्ये ओतून पुन्हा हे त्याचा अर्क आता काढून घ्यायचा आहे. यातील आता सर्व अर्क निघून गेलेला आहे. तयार आहे ही चिंच आणि गुळाची चटणी. आता यातीलच 1 वाटी आपण ही चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली एकदम दाटसर अशी चिंच गुळाची चटणी आहे. आता यामध्ये आपण 4 ते 5 वाट्या पाणी घालायचं आहे. म्हणजे याची कन्सिस्टन्सी पाहून पाणी घालायचं आहे. आपल्याला अजून पाणी घालावं लागेल यामध्ये. अशा प्रकारे आपण आपलं हे पाणी तयार झालेलं आहे. तर यामध्ये काही मोजकेच मसाले आपण वापरायचे आहेत. अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा जिरे आणि धनेची पावडर मिक्स आहे हे टाकायचे आहे. अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा आपलं रेग्युलरचं साधं मीठ मिक्स करायचं आहे. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी गोड चिंचेचं पाणी आपलं तयार झालेलं आहे. अगदी कोणत्याही प्रकारचा विकतचा मसाला न वापरता घरच्या घरी एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपली आता ही गोड आणि तिखट पाणीपुरीचं तयार झालेलं आहे. अतिशय टेस्टी असं हे पाणीपुरीचं पाणी आपलं घरच्या घरी साध्या पद्धतीने तयार होतं. यामध्ये आपण आता तिखट बुंदी घालायची आहे थोडी. अतिशय चटकदार अशी आपली ही पाणीपुरीचं पाणी तयार आहे. नक्की अशा प्रकारे बनवून पहा, त्याची टेस्ट पहा आणि नंतर कमेंट करून कळवा की अगदी परफेक्ट पाणी आपलं तयार झालं आहे की नाही. आता गॅसवरती अशी कढई ठेवायची आहे. यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि आता या ठिकाणी आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी या ठिकाणी विकतच्या जे पुऱ्या आणलेल्या आहेत या तळून घेणार आहे. परंतु या पुऱ्या सुद्धा आपण घरच्या घरी खूप साध्या सिंपल पद्धतीने बनवू शकतो. तुम्हाला जर त्याचा पण व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मी लगेच त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करते. अगदी परफेक्ट अशा विकतच्या सारख्याच या पुऱ्या आपण घरी सुद्धा बनवू शकतो. परंतु खूप मोठा व्हिडिओ झाला की आपल्याला पाहायला इतका वेळ नाहीये कुणाकडे. यामुळं मी ह्या आता तयार रेडीमेड पुऱ्या आणलेल्या आहेत. या अशा आपण तळून घ्यायच्या आहेत. या पुऱ्या सुद्धा काही खूप महाग नसतात. अगदी अशा या रेडीमेड विकत मिळतात त्या आणून जरी अशा तळल्या तरी सुद्धा खूप छान अशी झटपट आपली पाणीपुरी घरच्या घरी तयार होऊ शकते. एका पाकिटमध्ये भरपूर अशा पुऱ्या असतात किंवा आपण घरी सुद्धा बनवू शकतो. तर अशा प्रकारे आता या सर्व पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. चला आता आपण यामध्ये स्टफिंग भरूया. यासाठी सुरुवातीला या पुरीचं असं थोडंसं होल पाडायचं आहे पुरीला अशा प्रकारे. आता यामध्ये आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे बटाट्या आणि ओल्या वाटाण्याचं हे यामध्ये थोडं घालायचं आहे चमच्याच्या साहाय्यानं. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आणि आता आपण हे जे पाणी बनवलेलं आहे या पाण्यामध्ये दोन्ही पाणी यामध्ये पुरीमध्ये भरून घ्यायचं आहे. आता वरून आपण थोडीशी शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. वाह, मस्त अशी आपली पाणीपुरी घरच्या घरी तयार आहे. अतिशय टेस्टी लागते. अगदी बाहेरचं आपण पाहू शकत नाही त्याचे म्हणजे शुद्धता किती आहे हे आपल्याला माहित नसतं. त्यापेक्षा आपण अशी घरच्या घरीच एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाणीपुरी बनवू शकतो आणि अगदी मनसोक्त खाऊ शकतो. तर नक्की अशा प्रकारे पाणीपुरी घरच्या घरी बनवून पहा.